हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसा महाभारतांतो दुर्योधनादी कौरव शकुनी कर्णू हांनी ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನೋ ತಂಗೆಲ್ ಬಾಯಿಲ ಚರಡುವ ತಂಗೆಲ್ ಬಂಧು ಮಿत्रांक पुरे घेऊन अपार सामानांनी घेऊन संपत्त घेऊन त्यांनी पांडवांक पटा जोळोका म्हणून सांगून द्वैतवनांतो येवचे भितरतनाची तैसुरू एक द्वैतवना विहाराक गंधर्वराय चित्रसेन इला तगेल सैनिक हंका भितर विचासोणाची हन्नी हंगेलनी त्या गंधर्व सैनिकांमध्ये होराट जाता कालच्या दिसा कमी पळयला कौरव सैन्य गंधर्व सैन्या वैरी धाळी कोरून बाण निरंतर सोण गंधर्व सैन्य चिक्के बिल्लीशी दिसत पडते त्यांनी आम्ही गेलवलीच म्हणून तांगेलीतल्या जय घोष करून घेतले की चित्रसेना जोर कोपयले तो बिहारा म्हूण बशील कडेन दुखून उठानो या कौरवांक निर्मूल करता म्हूण सांगून भायर सोण चमकाला युद्धाक ताका चित्रविचित्र युद्ध करूं तसं यक्षगंधर्व प्रेमाया युद्धांत भारी परिणत नव्हतांनी कसं करता मस्त मायास्त्र कौरव सैन्या वैरी प्रयोग करता ते समूहा घालचे ना मायास्त्र म्हळ्यार भ्रांती घालचे ते चित्रसेनाले माया युद्धा निमती जावन माया प्रतिक्रिये निमती जावन प्रत्येक कौरवाले एद्राक दादा जन गंधर्व राबून युद्ध केल्या बरें तांकां दिसता कोणा मारची म्हूण कळना तांकां हांग मारल्या थंय 9 जन दिसताची तांकां मारया म्हळ्यार हांगा 9 जन दिसता वटरसे आम्ही एककले दादा गंधर्व योधाल ओटू युद्ध करता रसकी म्हूण सांगून तांकां दिसता रसची त्यांनी मारलेले भाणू एकय गंधर्व योद्धांक लागना म्हणून गंधर्व योद्ध तो एकलो राबला तो आनी मारलेले भाणू हे कौरवाक लागता कितलीकी कौरव सैन्य आशिल्ले जनान प्राण सोडले प्राण ओरका म्हण आशिल्ले जन पुरय दुर्योधनाक शकुनीक कर्णाक सोण थंय दुखून धांवलींची जलरी पुराय निपून धावलें जलरी कर्ण मात्र थंय पर्वतुशी युद्धरंगांतू राबून युद्ध करता रसकय दुर्योधनु कर्णू शकुनी दुशासन तांकांय मस्त गाय जल्ला अंगांक जलरी धैर्यान युद्ध राबलें तांणी ये गंधर्व पुरी ಒಟ್ಟು मेळ्ळ्यांची कर्णाक समार करचेची म्हूण एकपंद कर्णा वयर पडल्यांची कळवे 4 दिक्कांनी कर्णाल रथ मुतिगी घाला गे एकल्यान रथ कातरून घाल्लो एकल्यान घोड्यांक मारले ಕೆಲವು जन तागेले ध्वज पताकी काडले ಕೆಲವು जन रथ पुड्डी कोन सोडलो तागेले ते छत्र समेत कट्टकोन घाले जलवे पुरे नाश जातरी कर्णाले रथ सगळोची एक क्षण भितर नाश जाल्ली पळयतना कर्ण युद्ध करचे कशी तो हातांत खडग गुराणी दवरून ಸ್ವಲ್ಪ दूर विकर्णान रथ राबयले की ताज वेरी बैसून युद्धभूमी देखून कर्ण धावलो एकलोच कर्ण आशिल्लो भरलेले जन पुरय सुरेखा धावल्यांची कर्णूय धावलो म्हणटना कौरव सैन्य धावली काय दुर्योधन राबिल थंय आस कळवे सर्व सैनिक दुर्योधनाक युद्धरंगांत सोडून धावलींची मिगल इतली होड सैन्य चित्रसेना भिवन धांवतरच न्हय पलायन करतरच न्हय वा दुर्योधनाक भारी अभिमान जलकी अभिमान म्हळ्यार दर्प ताका अहंकार चड न्हय तो फाटी घालून धांवल्यार दुर्योधनी धांवलो म्हूण जन सांगतात ना मळकत्र थंयचे राबला कळवे गंधर्व सैन्य समुद्रशी येतरस जाल्यार
वा बाण पावस पावसशी गंधर्व सैन्या वैरी सोडता जल्या ते गंधर्व सैन्य दुर्योधना काही कॅर करण्याची तागेल बाणांक काही कसले कॅर करण्याची दुर्योधना संवार करू का म्हणेल एक दृढ मन तांगेल सगळी रथ सुतू घालून राबल्यान तांणी घे सगळो रथ पुड्डी करून जे लक्षण भितर कळव्या रथहीन जाल्लो भुंयचे भायर पडलो ना तशी एकलोच कळव्या चित्रसेनो धांवन वचून ताका जिवंत धरली के क्षण भितर दुशासनाकय धरले ಸ್ವಲ್ಪ जनान विमिंशती म्हणलो दुर्योधनाला अनेक भाव ताका धरले मागीर ಸ್ವಲ್ಪ जन विंदानु विंदांक दुर्योधनाला अंतपुरा स्त्रियांक पूर जन धरले कडेरी दुर्योधनाला सैनिक कसं केले त्यांनी तांगेलीतल्या आलोचन करून ಸ್ವಲ್ಪ दूर पांडव असं म्हण तांग गोतच नव्हे थंय चमकलीची आणि दुर्योधनांकनी धरला म्हण सांगून कौरव सैनिक पांडवाले सांगताची मात्र न्ही हस्तिनापुरा दुखून कितली की सकडी जन इलेत नव अंगडी कोर्ननी थंय ಸ್ವಲ್ಪ दिसा मटाक रपचाक म्हणून बिडार करतले पुरे इलेत नव तांणी पुरे पांडवारला येवन आमकराक म्हणली के सैनिक युद्धभूमी दुखून येवन वरलेल सरलेल जनान सांगला जाल्यार रे वरलेल कोणे युद्ध करतल नाही पळते वर्तक सकड इले तांणी येवन धर्मरायला सांगले की आमकराक पळय दुर्योधनाक गंधर्वान धरला तुम्ही ते गंधर्वांक धांवडानू आमगेल दुर्योधना सोडवायल्यार लायक आता रायजला व्हडणे येशिल्ले सर्व कौरव मात्र न्ही तागेले अंतपुरा स्त्रियांक घेवन येयलो सर्व जनाक गंधर्वान धरला म्हण तांणी रोवन सांगली की कडे भीम म्हणाल की महताई प्रयत्नेन सन्नह्य गजवाजिभिः अस्माभिः यदनुष्ठेयं गंधर्वैः तदनुष्ठितम् आम्ही तांणी सांगता की आमकां भारी खुशी इत्याक म्हळ्यार आम्ही कितले की प्रयत्न करून लक्ष सैन्य अक्षोहिणी सैन्य ओट्ट करून कोरकाशील कार्य गंधर्वान करून जाल्ला न्हय कंचकी दुरुद्देशान आईलींच्या सुखात ते कौरव तशच्यान तांकां असल एक अवस्था जाल्ली कळव्या तो आशिल्लो न्हू तो एकलो कोण शकुनी मोसारी द्यूत खेळयलो ताणें कसं की शिकोवन दिवना सुका दुर्योधनाक वचा म्हण हांगा तशच्यान जाल्ला कळव्या आमी सानस्तान दुखून आयकल्याची एकल्याक द्वेष करत कोण दुष्ट तागेले असहाय परिस्थितीर संतोष पावत कोण ताका कोणकी एकलो तिन्नीचे येवन नाश करून सोडता म्हूण हें आमगेले द्राकाची पळील न्हय आमकां असहायक स्थिती हाडलो तो दुर्योधन आज तो असहाय स्थितीर पडला न्हय जालें न्हय आम्ही कोरकाशील काम तांणी केलां म्हूण आमी न्हू बसताची आम्ही काही तुमकां सोडवाच्या येनाची म्हूण भीम म्हणाल काय मागीर म्हणाल की अण्णा तुका गोतना यो दुर्योधनू आमकां केते केल्या बरी करूकची सर्व वैभवान हांगा आयल तो कळवे आम्ही हांगा अरण्यांतू सर्व कळवून घेवन कृशकाय जावन बारी कश्टार आसची म्हणून ताका कोणकी वचून सांगला दिसता अपास्य करूं म्हणून तो हांगा येयलो कळ्ळें तागेल बुद्धी ताण दाखयली तागेल बुद्धीक समजावन ताका गंधर्वान ताका शास्ती केली ताका जाल्यार दुर्योधना कोण हें अशी करुया पांडवांक केते केला करुया म्हणून शिकोवन दिला पळय महापापिश्ट तो म्हणून सांगता तो आम्ही कुंतिले चेडूं आम्ही क्रूरी न्हय दुष्ट बुद्धीचे न्हय जाल्यार ताका आमी सोडोवच्या कसले वचुका म्हूण सांगून व्यंग्य जावन सांगता तेन्ना युधिष्ठीर भीमाक सांगता की न कालः परुषस्यायम भीमा कठोर उतर उरलोचें परुष वाक्य म्हळ्यार कठोर उतर उरलोचें काल न्हय भीमा हें आतां कळ्ळें तांगेलें मन सुरेख दुखल्यांची तांगेलें मन आनी दुखोवचें ना जम्मी म्हूण मागीर सांगता भीमा पळय तांणी भयान शरणागत जावचें हांगा येयल्यांची आतां कौरव आमगेले भावंड कश्टांत शिरकल्यांची तांगेले विशयांत अशी कठोर उतर उरलो न्हू तांकां रक्षण कर म्हूण निमून येयल जनाल मन तूं दुखोवचें नज आमी ज्ञाती वय आमी भाव आमगेले मध्येंत परस्पर अभिप्राय भेद आसता ना म्हूण म्हणा
त्या कारणान केल्लो कलह सकट जत्ता. ज्ञातीजन दैजजन म्हणली कुडले परस्पर वैर आस्ताचे असता. जर हाजी निमती खंयचे धर्म आमगेल पाड जल्ला म्हूण जायना. जाल्यार भायरच्या एकलो कोणके येयलो आनी आमगेले कुटुंबेचे कुल कुटुंब तांणी आमगेले भावंड ते गंधर्व आमगेले न्ही तांणी भायरचे तांणी येवन हांकां अपमान केल्ले, स्त्रियांक तांडून मेल्ले म्हूण जाल्यार तसले अपमान आमी सैसून घेवं काय नाका न्हय. आतां दुर्योधनाक अपमान केल्यार तागेले भावंड जावन आशिल्ले आमकां अपमान केल्ल्या बरी. अन्यक कसं म्हळ्यार तो गंधर्व राय काही चांगू नये तागेली दुष्ट बुद्धीची कळवे. ಸ್ವಲ್ಪ ಕಾಲದಕ್ಕೂ ನಮ್ಮಿ ತಗೆಲ ಪಶಿ ಸ್ವಲ್ಪ ಕಾಲ ಪುಡೆ ಅಮ್ಮಿ ಅವನು ಹಂಗೆ ರಬ್ಲೆ ಅಂಜಿ ಮಳೆಲ್ ವಿಷಯ ತಕ್ಕ ಗೊತ್ತನವೆ ಜಲರಿ ತಾನೇ ಅತ್ತ ಕಸ ಹಂಗೆ ಅವನು ರಬ್ಲು ಅಮ್ಮಿ ಕೈ ತಕ್ಕ ಅಮ್ಮಿ ಸುರ್ಬೇಕ ರಬ್ಲೆ ತೂ ವಸ್ ಮಳ್ವೆ ನಾನುವೆ ಜಲ ತಾಣ ಕಸಲೆಕ ಅನ್ನಿ रब्बू येताना वस म्हणून काशिले. तशी भीमा आम्ही दुर्योधनाक पळयना नातल्यार तुवें आमगेल घरा बैल मनशांक न्हय तांणी आतां अपमान केल्ल्या बरें जल्नम तांडून मेल्लेले देखून तांकां पुणी सोडवन हाडकन आमी त्या गंधर्वा रायान कसं केल्यार व्हड न्ही आशिल्लें जाल्यार आमगेले घरचे बैल मनशाले ते एक मर्यादे उणी जेवचें काम ताणें करूनच आशिल्लें. पळय हांगा एक आमी पळयत हें कौरवांनी द्रौपदी कितले अवमान केल्ला पळय जाल्यार हांगा धर्मराय धर्मिश्ट जालें तांणी केलेले चुकीक तांगेले स्त्रियांक गंधर्वयान धरल्या बरी जाल्लेत जाल्यार धर्मराय कितलो चांग म्हळ्यार आमगेले बायले अपमान केल्ला तांकां तशी जबो म्हूण लेखली पळय ताणें कसं म्हणलें कसो आमगेले वंशाचे किर्तीची नाश करचे तसलं काम त्या गंधर्वरायान केला. तशें चावन तुम्ही वचून म्हळ्यार भीमू अर्जुन नकुलू सहदेव तुम्ही वचून तांकां सलवान आमगेले घरचे मर्याद रक्षण करका. अनेक कसं म्हळ्यार आम्ही कोणी निमगेल्यारी आम्ही शरणागत जावन येयल्यारी आमगेलो धर्म तो रायांगेलो धर्म तो तांकां रक्षण दिवचें तांतूय आनी आमगेली ज्ञाती आमगेले बांधव आमगेले भावंडाची म्हणटा तांकां कशी जतन आमी पळोवन न्हूत बशी समने वचा नकुलू सहदेव अर्जुन तूं पुरे जन वचाची भीमसेना दुर्योधना सोडवायाची कळव्या आनी रथ बिल्लू बाण तुमगेला ये तुमगेला असं बरलेलं बाण बत्तळिका सकट जाय जाल्यार रथार रथ पळय तांणी हाडलोची रेडी आस तुम्ही वचाची सीदा म्हणून गंधर्वाले ಒಟ್ಟು युद्ध करायचे म्हणून म्हणटा. मागीर म्हणटर भीमू मागीर ही आलोचन करचें पळोवन धर्मराय सांगता की पळय भीमा एव कश्चित राज्यन्य शरणार्थम इहागतम एकत वेळे एक रायान येवनूची आमगेले आश्रय घेवन हांव तुका चरण येयला आमकां रक्षण करी म्हळ्यार क्षत्रीय धर्म कसो न्हू आमी ताका रक्षण करता न्हय म्हणटना तूं हांव पळय क्षत्रीय न्हय भीमसेना वापस तुका सांगता बाय आनीक कसं म्हळ्यार हांगा येवन आज आमगेलें रक्षण निमगेलें आमगेले शत्रू पक्षाचें जावन आसचें पुरो जाल्यार म्हाका रक्षण करी म्हूण सांगून आमगेले लाल्लेत म्हूण जाल्यार तसल जनाल रक्षण करचें कसलें एक चुकी न्ही करूं का आमी एक श्रेष्ठ वर मेळचें संपत भरीत राज्य मेळचें जेवो एक पुत्र प्राप्ती जावचें हे पळय भारी संतोश दिवचे विशयी म्हणटाचे जाल्यार आमगेले शत्रू जाल्यार एकलो संकटार आसतना तागेलें रक्षण केल्लें म्हूण जाल्यार हे तिनी निमत कितले संतोश मेळटा ताजे पशी चड संतोश हाजे निमती मेळटा. भीमसेना तुगेलो परमशत्रू तो कोण दुर्योधन तुगेले बाहुबल कसं म्हूण ताका गोत्तस तशें चावन आजी तोवय जाल्यार मनांत लेखतलो आतां भीमसेन आशिल्ले जाल्यार आमकां कसलेय भंय नाशिल्लें म्हूण म्हणटना आतां वचून बिडगड केल्यार ताका संतोश जाता की ना की तो वापस सरपा दूद घाल्ल्या बरें वापस तो तुगेले वयर कसो चपरो जाल्यार तुका संतोश जाता वय न्हय. आतां हांव एक हांगा यज्ञा बसला न्हू हांव आनी द्रौपदी ताजे अवभृत जालें जाल्यार हांव रक्षण वत आशिल्लो जाल्यार हें यज्ञ परिपूर्ण जायनी अवभृत स्नान जायनी तेच चावन तुमी वचुका जाल्ला तुमी वचाची एक पंत युद्ध करायची म्हूण सांगून तो सांगता भीमसेना हांव आजी पशी विंगड कसलें तुका सांगू खंय सांगना तुगेलें निमगुच्या खंय निमगना तूं करी म्हूण जाल्यार अण्ण तो
ताण केलेला आज्ञे गौरव दाखो का मळकतीर तई अर्जुन भीमू सकड ಒಟ್ಟು ಮೆಳ್ಳಿಂಚಿಕೆ आणि अर्जुन कुडले म्हणाल के यदि सामनान मोक्षन्ति गंधर्वा धृतराष्ट्रजान अद्य गंधर्व राज्यस्य भूमिः पश्यति शोणितम् आत आम्ही निमगिताचे गंधर्वान धृतराष्ट्राल चिरडुवांक सोणी मुंजलारी गड भितर युद्ध करून गंधर्वांगेल रक्तान या भुई होळोन सोडताचे आम्ही म्हूण सांगून अर्जुनान प्रतिज्ञे केले ते अर्जुनाल प्रतिज्ञा ऐकून कौरवांक ಸ್ವಲ್ಪ समाधान जालें की कशें जाल्यार अर्जुन आमकां रक्ता म्हूण अर्जुनान प्रतिज्ञे केल्ले भीमसेनू आणि नकुल सहदेवू उठान राबलीची अण्णान आज्ञे केला कवच पुरे धारण केले युद्धावचे पुढे युद्ध कवच घालू होसनं त्या पुरे धारण केले तांगेल कसं की सकडे आयुध असं त्या काण घेतले आणि आणि कोण दुर्योधनादीन हाडलेले रथ पुराय खालेशील न्हय तांकां पुरे बंधन केला न्हय त्या रथार बैसून युद्धा बायसून चमकलीची एक चूर वेळ करनाशी सट सटी रथार चमकल्याचके त्या गंधर्वाल वटू त्यांनी युद्ध करच्या म्हणून बायसरलेलं पळून गंधर्व आम्ही गेलवलीची म्हणून सांगून गुण वतरशिलीची वापस त्यांनी सैनिक घेऊन याकडे येयलीची गंधर्वांक गेलनी पांडवांक गेले युद्ध प्रारंभ जाल्ले जाल्यार अर्जुन युधिष्ठिरान सांगला मस्त क्रूर रीतीर युद्ध करून म्हणून तशें म्हणून अर्जुन मस्त मारक नाही आशिल्ले अस्त्र शस्त्र सोडतर आशिल्ले हे गंधर्वान लेखले अर्जुन म्हळ्यार योच जाल्यार कसला बा हागेले कळवे हांगेले युद्ध हाका इतले बल आसूचे म्हूण तांणी लेखले कडेर पळिल्ले रे गंधर्वांक आमी मस्त कसले तोंदरे करून अण्णान सांगिल्ले म्हूण आमी ಸ್ವಲ್ಪ सॉफ्ट युद्ध करत आशिल्ली ह्या समने म्हूण हांकां समाची जागृत कोरका म्हूण सांगून तो म्हणाल की कोण अर्जुन मिगेल अण्णांक अण्ण तो सुयोधन मात्र नाही हस्तिनावतीचे राय ताका सोंड सोडी गंधर्व हासलींच कै मळिली कै एकस्यैव वयं तात कुर्याम वचनं भुवी यस्य शासनमाज्ञाय चराम विगतज्वरा आम्ही तू सांगिले तशी चोलू नाही आशिल्लीची एकस्वैव वयं तात कुर्याम वचनं भुवी त्रिभुवनांतो एकलेला आज्ञा आम्ही पालन करचे कोण म्हूण म्हळ्यार आमगेल राय कुबेरू ताक सोडले म्हूण जाल्यार या आमगेल राय चित्रसेन गंधर्व राय ताक सोडली म्हूण जाल्यार विंगड कोणालेच आमी आज्ञा पालन करनाची कळवे आनी कोणाले म्हूण म्हळ्यार इंद्र कळवे तांणी दोग जाणांनी सोडले आमी कोणाले आज्ञा पालन करूं ना कडे तो सांगता की अर्जुन वय तुम्ही सांगील समची जाल्यार तुमगेल रायान केलेलं काम समवे अयुक्त कार्य केला न्हय अकार्य केला न्हय तुम्ही असल काम केलं रे मनशांकय गंधर्वांकय कसल संबंध आशिल्लो म्हूण तुम्ही आमगेल स्त्रियांक तांडून व्हेल्लेले गंधर्वान करची नाहीये तशें हांव न्हू तागेल चेडुवांकय धृतराष्ट्राल चेडुवांकय तागेल अंतपुरा स्त्रियांकय तुम्ही सोडका हें धर्मरायान युधिष्ठिरान केल्लें शासन हांगा आमी सुरवेक येवन राबिल्लीची ह्या जागेर म्हणटना तुम्ही मागीर येयलीची म्हणटना धर्मरायान सांगिल्लें बरें तुम्ही आयकूं का म्हणून नामे तुम्ही चंद्ररितीर ताका सोडिमे आमी कशी युद्ध करका म्हूण करून आमी दुर्योधनाक विमुक्त करताचे म्हूण कडे तांणी आयकनात न्हय मागीर शूर जाल्ले हांगा गेले युद्ध कसं युद्ध म्हळ्यार अद्भुत जावन आशिल्लें युद्ध खंय कळ्ळें तांणी लेखलें खंय आमी कर्ण दुर्योधनाल रथ कोच्चोल करूंक घाला तशीच भीम अर्जुन नकल सहदेवांकय कोर येता म्हूण जाल्यार कसं केल्ले रे कितली बाण सोडले रे आनी भिनान अशी रथ मुंदरसून व्हरताची तितली गंधर्वांकय नाश करत रसाची कडेर म्हणटना अर्जुनाक कोप येयल के तो एद्दोळते ताणें मनुष्यान सोडचे तसले शस्त्रस्त्र सोडचे आतां तो दिव्यास्त्र शिकून येयला न्हू दिव्यास्त्र सोडली के ताणें हे सुरवेक आग्नेयास्त्र सोडलें कितले की लक्ष गंधर्व मेल्लींच की हंचाण भिमानय कितले की गंधर्वांक नाश केल्ले नकुल सहदेवानय तशीची कडेरी
कितले की गंधर्व हत जावन गेलीत न वरलेल जन तांणी कशें केल्लें म्हण रे हाका हांकां पळय धरला न्हय धृतराष्ट्राल चेडू आपल्या बंधनाक घालून तांकां घेवन वची आकाशार उबलींच फुडलें अर्जुनान कशें केल्लें म्हळ्यार तांणी खंय उपतर आसत पळय आकाशार ताजी सुत्तू शरपंजरा बांदून सोडलें म्हळ्यार त्या पंजरा भितर पक्षी पडटा पळय तशी अर्जुनान केल्ले शरपंजरा भितर गंधर्व पडल्यांची तांगेल ओटू हें कौरव येसची तांकां मुखार वचचें जायना तांणी कशें केल्लें अर्जुनाक गद आनी उड्डोवचा सुरू केलें जाल्यार अर्जून कसल तांणी उड्डयताची शक्ती आयुध उड्डोवची त्रिशूल उड्डोवची गद उड्डोवची तो त्या पुराय पुड्डी करून घालता आनी गंधर्वां मारतरस कडेर पडिल्ले त्या गंधर्वाल मात्ते हात पाय वयर दुखून पावस पडतशी आकाशार दुखून पडतरस गंधर्वांक पुरे भंय की जाल्यार गंधर्व अर्जुनाल बैरी बाण सोडू सुरू केले तवय तशीची बाण पुरे नाश करता तांगेले मागीर दिव्यास्त्र प्रयोग करता स्तुणाकर्ण ऐंद्रजाल सौर आग्नेय सौम्य हे परे महास्त्र म्हणटाचे हे परे गंधर्वाल बैरी प्रयोग करता कडे तांकां कशी आयुध म्हळ्यार ताण पेटयिल्लें दिव्यास्त्र कशी तांणी ते प्रहार केलेले ताका मरुप्रहार कशें करचें म्हूण तांकां वतना कडेरी जाल्यार तांकां युध्द राबयलें आनी दुर्योधना तांकां दिल्ली म्हळ्यार तें समनय म्हूण दिसता इता म्हळ्यार आमी दिनाचें म्हूण ओपलें न्हय म्हूण तांगेल लोकां उबून वचात हांकांय घेवन म्हूण म्हणल्यार अर्जुनान एक शरपंजर निर्माण केला न्हय तांकां वचूंक जायना तें सोण जल्वे तो गुदुकून त्या शरपंजरा हेड्या दुखून अर्जून बाण सोडतरस न्हय तांणी कुडकी जावन पडतरसाची कडेरी गंधर्वराय चित्रसेनूची गद घेवन अर्जुनाला युद्ध आयलो अर्जुनाक मार्त गदेन म्हणून वयर दुखून रभसार येतरस अर्जुनान कशें केल्लें एक क्षण भितर ते चित्रसेनाला हाताश्च गद सात कुडको करून उडयल खंय चित्रसेन कडेरी माया युद्ध करूं सुरू करता अदृश्य जावन अस्त्र प्रयोग करता जाल्यार अर्जुन तेमाय शिकून येयला न्हय तो कसो करता खंय राबून यो प्रयोग करच्या पुरो थंय पळय वो दिव्यास्त्र प्रयोग करता जाल्यार गंधर्व रायो न्हू तो भिनिकय माया युद्धानच अर्जुनाक नाश कोरका म्हूण लेखून चार दिक्का दुखून बाण पडचे तशी केल्ले अर्जुनाक बाण प्रयोग करतले दिसनाची जाल्यार पुरे कडेन दुखून बाण मिगेल वयर पडतरच न्हय म्हूण कोप येयल खंय अर्जुनाक तो कसो करता मंत्र पुरश्चरण करून मंत्रास्त्र प्रयोग करून गंधर्वाले माये पुरे माया जाल सगळे नाश केले मात्र न्ही गंधर्वराय खंय राबला ते शब्दानाची शब्दवेदी विद्या आशिल्ली न्हय अर्जुनाक त्या शब्दानाची खंय गंधर्वराय असो पुरो म्हूण सांगून अंदाज करूनच बाण प्रयोग करचे कडेर गंधर्वराया कसो करचें म्हूण जायन कळ्ळें न्ही जावन तो गंधर्व चित्रसेनो अर्जुनाल मित्रूय जावन आशिल्लो न्हू तो स्वर्गार शिकूं वतना जाल्यार ह्यात अर्जुनाल पराक्रम कसले म्हूण म्हळें प्रपंचाक तांतूय प्रपंचा म्हळ्यार कोणाक दुर्योधना दाखोवन दिवका म्हूण म्हणली खतीर ताणें दुर्योधनांक न्ही केदुरसूचक तो आयलो म्हळ्यार कळ्ळें कसो म्हणून युधिष्ठीर आनी रोहितय येवन राबल्यांची ते गंधर्वाक हांगा येवन राबू का म्हूण म्हळें लगत येना तो राबला जाल्यार तो राबला पांडवांक कसले केला वता आनी थंय आशिल्ले जेन्ना तुमी वचची आमी हांगा विहार आयल्याच म्हूण ना पांडवाल सुद्दां येयणी तागेला इडी कसो आशिल्लो म्हूण म्हळ्यार दुर्योधनांनी केते केल्या वरी कोरूक कतिर तांणी आयल्यांचे म्हूण हाका गोतच न्हय अर्जून सामान्य न्ही मिगेल तसल गंधर्व रायाकय सोलवाती तितलो महाबलशाली तो म्हणून दाखोवचे खातीर ताणें दुर्योधनाक युद्ध करून धरलेलें आतां अर्जुनाले सांगता की तुगेलो ओटो हांव युद्ध करतरस कोण म्हणून कसो कायम युद्ध विद्यमाम हांव तुगेले मित्र न्हय म्हूण कडेरी अर्जून पळयता वय चित्रसेनू मेगल मित्र सायास पावला युद्ध करून म्हूण सांगून अर्जून कसो करता ताणें प्रयोग केलो दिव्यास्त्र पुरे उपसंहार केले आनी धनुसू तो गुदवरली कुडले भीमू नकुलू सहदेव तांणी पुरे युद्ध राबयलें मागीर चित्रसेनू अर्जुनू भीमू नकुलू सहदेव तांगेल रथार बसल्यांची परस्पर पंचादीक मारता रसाचे चित्रसेनाले निमगीत की अर्जुनू चित्रसेना कौरवांक कसले खातीर निग्रह करूं आयलो
तुम्ही गंधर्व आम्ही मानव तांकां निग्रह करून तुका कसल प्रयोजन जाल्लें आनी तांणी तांगेल्या बायलांक घेवन येयले न्हय मागीर तूं कसलो अशी शिक्षा दिलेलें म्हणून कडेन तो सांगता धनंजया हाका शिक्षा कोरका म्हणून हांव हांगा येयलो. हांव द्वैतवनाक म्हगेलो परिवार घेवन हाजे खातीर येयलो. अमरावतीन तूं इंद्राक ह्यो दुश्ट दुर्योधन कर्ण शकुनी तागेले भावंड पळय द्वैतवनाक आयिल्ल्यांची तुमकां उद्देशपूर्वक जावन बाद दिवका म्हणून आयिल्ल्यांची म्हणून इंद्राक गोत्त आशिल्लें. तांणी तुमगेले वयरची मत्सरान आयिल्लीची. तुमी ह्या द्वैतवनांत अनाथ अशी आसची क्रश जाल्ल्यांची पावसू वारे वत म्हण म्हणान अशी तशी राबून आसची ತೊಂದರೆ ಅನುಭವಿಸಿತರ आसची हे पुरे विशयू हें दुर्योधनाक तांगेले तुमगेले हांगा येयले ब्राह्मण तांगेले वचून धृतराष्ट्राले पुरे सांगिल्लें तांगेले हस्तिनावती वचून ते आयकलेली छान्नी. ताका दिसलें हांव आतां भारी संपत्त भोगतरस अधोगतीर आशिल्ले पांडवाले येद्राक सर्व संपत्त घेवन सर्व म्हगेले बायल चेडवांक पुरे घेवन मेरूच्या चमकल्यार तांकां जाळ येतलें म्हणून आनीक कसं म्हळ्यार तुमकां प्रत्यक्ष जावन तुमगेले अधोगती कसल म्हूण पळोवका म्हणून सांगून तो आयिलो कळ्ळें. अपहास्य कोरका म्हणून येयलो तुमकां मुख्य जावन भिमा आनी द्रौपदीक ताजे खातीर अपहास्य कोरका म्हणून येयलो. हें इंद्राक कळ्ळें. तुगेलो अन्न तो ताणें म्हाका आपयलें चित्रसेना आतां वस दुश्ट दुर्योधनाकय तागेले भावंडाकय बंधन करून हांगा तांडून हाडका तुवें म्हूण. त्या वेळाक धनंजय तुगेल्या युद्धा येवच्या पुरो तूं मात्र धनंजय शिक्षा दिवच्या नज म्हूण म्हणलेलें. तशें जावन हांव हांगा परिवार घेवन येयलो. अर्जुना म्हगेलें काम इंद्रान सांगिल्लें काम जाल्लें हाका बंधना घाल्लें आनी हाका घेवन वचून हांव देवराजाक इंद्राक इंद्रा लागीं वचून सोडटा त्या म्हळ्यार इंद्रान म्हाका तशी आज्ञा केला हांगाण सोडका म्हूण. कडेरी तो सांगता की अर्जुन चित्रसेना तो कसले कर्मा खातीर हांगा येवो तागेलो उद्देश कसले आसो म्हाका ते जावका म्हणना जाल्यार तो म्हगेलो अण्णा म्हणलें हांव विसरूं जायना कळ्ळें. आनी कसं म्हळ्यार म्हगेलो अण्णा आन्नेकलोच म्हाका वो अण्ण कसलो वो दायज अण्णा हाणें आमकां वायट केलेलें जाल्यार म्हगेलो बद अण्णच न्हय धर्मरायो ताणें सांगिल्लें तशें चलचें म्हगेलें काम. ताणें म्हाका आदेश दिवन पेटयलेले दुर्योधना बिडगड कोरका तुवें म्हूण. तशें जावन हांव आनी तूं दोस्तीचे वय म्हूण जाल्यार म्हगेलो अण्णान सांगिल्लें काम हांव करूं का फकत तूं आतां सोणी म्हणून वापस हांव तुगेलें युद्ध करूं का जाता जाल्यार आमी दोग जाण स्नेहीत म्हणली नंतर आमी वापस कसल्याक वैरीशी युद्ध करून घेवचें. तशें जावन तुका म्हाका संतोश कोर का म्हूण तुगेलें मनान तसल्यार तूं हांकां सोडी म्हूण सांगून सांगता तो. तेदना तो मागीर सांगता की चित्रसेनू पळय तो अती पापी तो तुमगेलें संपत पुरे मोसान वश करून घेतिल्लें न्हू ताणें आतां ऐश्वर्या मद ताका. तशें जावन हाका बंद विमोचन करचें समने म्हूण दिसता. आनीक कसं म्हळ्यार हाणें तुमकां पुरेच्यान अन्याय केलेलो तांचो द्रौपदी कितली ताणें वंचन केलां न्हय. आनीक कसं म्हळ्यार तुगेलो अण्ण धर्मरायो तो स्वभावतः परिशुद्ध तो तागेलो आत्मा शुद्ध. तशें जावन तो केन्नाय कोणाले वयर कसले कल्मश लेक्कान हागेलो उद्देश कसले म्हळ्यार धर्मराया गोतना. तशें जावन सुरवेक धर्मरायाक हे दुश्ट दुर्योधन कसले आयिल्लो हांगा ते उद्देश कळ्ळो. मागीर धर्मराय कसो जावका ते कोरो कडेरी पार्थ जायत म्हणटकय चित्रसेनू आनी सर्व पार्थ आनी कोण 4 जन बाबाव अण्णाले चमकलीची युधिष्ठिरालेकय पुरे सांगलें की यशेश जाल्लें यशेश जाल्लें यशेश जाल्लें. ताका कळ्ळा गंधर्वान सांगला अर्जुनान गंधर्वांनी सांगला अर्जुनान सांगलें म्हणे अर्जुन भीम पुराय ಸ್ವಲ್ಪ उत्प्रेक्ष कोण सांगता म्हणलें कोयत आशिल्ली कितकी जाल्यार गंधर्वान सांगलें पळय तुमकां जाळ हाडोवच्याक तुमकां पळोवन अपहास्य करच्याकच आयिलो म्हणून सकड सांगला जाल्यार ताणें मन दिनी कळ्ळें कसलें जावं गंधर्वराया तांकां सोडवाय तूं म्हणून कुडलें गंधर्वरायान सोडलें. कडेरी युधिष्ठीर म्हणाल काय गंधर्वराया हें आमगेलो द्रश्टची कसलें म्हळ्यार तूं अतुल पराक्रमी जाल्यार दुर्योधनाक तागेले अनुयायींक पुरे संहार करना अशी सोडली न्हू केवल बंधन करून तुका मन आशिल्लें ह्या दुश्टांक तूं ध्वंस कोरून सोडता आशिल्लो जाल्यार तुमी
तांकां मरण जेवची तशी संहार करनी पळय, मरण जेव तशी करनी पळय, हेंची तुमी आमकां केलेलो महा उपकार. फक्त न्ही दुर्योधनाक आतां तूं बंधना दुखून विमोचन केल्लें कळ्ळें. कुरुकुलाक एक नमने कळंक प्राप्त जाता आशिल्लें, बायल मनशा समीत धरलें हो दुर्योधन कसलो म्हूण. बय तें कळंक तुमी आतां तांकां सोडलेलें देखून दूर जाल्लें. तशें हांव न्हू पळय तुमकां पुरे पळोवन म्हाका भारी संतोश जाला. तुमकां कसलो कोरका म्हूण सांगे हांव करता आनी तुमी म्हगेले आतिथ्यक स्विकार करून तुमगेले जागे वचका म्हूण. चित्रसेन भारी संतोश जावन न्हू युधिश्टिराले आतिथ्य घेवन तागेले अनुमती घेवन तागेले अप्सरेंक पुरे घेवन तो देवलोका चमकलो. मागीर देवेंद्र कसो करता, गंधर्व पांडव तांगेले युद्ध जातना गंधर्व कितले की योध मेलिलीत न्हय. इंद्र येवन तांगेले वयर अमृत संप्रोक्षण करतकय तांणी पुरे वपास वांचून चमकलीची कळ्ळें. पांडवांक संतोश जाल्ले आमगेले बांधव आमगेले बंधू अंतपुरा स्त्रियो हांनी पुरे हांकां पुरे विमोचन केलें न्हय म्हूण पांडवांक भारी संतोश कळ्ळें. हे स्त्रियो पुरे आनी कुरुकुला राजकुमार तांणी पुरे पांडवांक भारी होगळसिताच की आमकां सोडवा येयलें न्हय म्हूण. कडेन दुर्योधनय थंयच दुर्योधन जाल्यार सांगतकय प्रितीन कोण युधिश्ठीर चंद करून सांगके दुर्योधना असल साहस आनी कोरनुका असल काम आनी कोरनुका असल नमने काम करतले जन केन्नाय सुकार आसनाची कळ्ळें. तुगेले इतले जन बंधू बांधव भावंड पुरेस तूं संतोशार आसूं येत न्हय. तुगेले राजधानीक तुगेले बायल चेडवां पुरे घेवन वच, कोणाले विशयान तूं द्वेश कोरनुका. अशी जाल्लें गंधर्वरायान म्हाका सोलवा येयलें म्हणलें विशय मनान तुवें दवरून घेवं नाका तूं म्हूण. दुर्योधनू जायत म्हूण सांगून परिवार समीत वता राजधानी लेगीत. तोंड तेजो विहीन जाला, लज्जी जाता ताका. मात ते बागसून घेवन रथार बसला कळ्ळें. एक ताका कशें जाता म्हळ्यार धर्मराया अपमान कोरका म्हूण हांव चमकलोलो. म्हाका गंधर्वरायान अपमान केल्लें, हांव कोणा अपमान कोरका म्हूण चमकलो तेची धर्मरायान आमकां वांचयलें म्हूण म्हणलें पळय तें तागेलो उठयले जन पुरे उलयता वय न्हय. तें आठोवन ताका लज्जी जाता मात ती बागसून सिंहासनार बसला. शकुनीले उलयना, कर्णाले उलयना, दुशासनाले उलयना, विंगड कोणा लागीं उलयना कळ्ळें. हांगा दुर्योधन चमकलो. हो कसो करता, द्वैत मनान तुची राबला धर्मरायो. यो दुर्योधन वतर आशिल्लो तागेले अवस्था कसं जाल्ली म्हळ्यार आमी पायच्या दिसाच्या महाभारतांत पळया. आज सांगेल सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.